कर शिरी ठेवा आरती ओवाळी तो मनोभावे करुणी सेवा जय जय श्री शनी देवा सूर्य सुता शनी मूर्ती तुझी आगाध कीर्ती एक मुखे काय वर्णू शेषान चले स्फूर्ती जय जय श्री शनी देवा। परमपूज्य विश्व चैतन्य अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारे महान संत आणि माझे सद्गुरू चैतन्य त्यागेश्वर महाराजांना आपण वंदन करूया। या कलियुगाचा राजा सत्याचा सागर सोरेसोत मी म्हणणाऱ्यांना पाचावर धारण करणारा असत्याचा नाश करणारा आणि सत्याचा विजय करणारा दंडनीयांना दंड देणारा आणि आदरणीयांचा आदर करणारा असा धर्मप्रिय शिवप्रिय आणि तुम्हा आमचा आराध्य दैवत शनिदेव यांना आपण प्रथम दंडवत नमस्कार करूया। आपण पाहत आहोत हा प्रपंच करून परमार्थ कसा असावा की प्रापंचिक जीवनातून पारमार्थिक जीवनाकडे प्रवास करताना आपली उपासना साधना कशी असावी। प्रत्येकजण साधना करत असतो, साधना करण्याच्या पाठीमागचा एक लक्ष्य असतो, ते लक्ष्य साध्य करण्यासाठी साधना करायचं असतो। लक्ष्य साधना आणि साध्य जेव्हा ज्याचं मिलन होतं त्यावेळेस मात्र आपण लीन असतो। कित्येक लोकांना डोळे मिटून बसलं, देवाचं नामस्मरण करत बसलो तर आपली साधना आहे अशी काही लोकांची कल्पना आहे। बऱ्यापैकी 99% लोकांचं मत हेच आहे। कुठेतरी आपण देवापुढे बसायचं, ईश्वराने 2 हात दिलेत, 2 डोळे दिलेत, डोळे मिटवायचा, हात जोडायचं आणि हात जोडून साधनेला बसायचं आणि साधना करता करता तो आपला लक्ष्यही लांब राहतो आणि साध्यही लांब राहतो आणि साधना तिसरीकडेच जाते। ती साधना समाधिस्थ होत नाही, ती समाधिस्थ झाल्याशिवाय लीन होत नाही आणि लीन झाल्याशिवाय आपण ईश्वराशी हक्काचं भांडण करू शकत नाही, आपण करू शकणार नाही। कारण पहा, तुम्ही घरामध्ये साधनेला बसताय, साधना करत असताय, जेव्हा साधनेला आपण बसतो, साधनेला बसल्यानंतर कुठंतरी एक मच्छर चावतो, मच्छर चावला की लक्ष सगळं मच्छर जिथं चावलंय त्याच्याकडे लक्ष आपला जातो। मग आपण साधनेमध्ये लीन आहोत का? आपलं लक्षही राहिलं बाजूला, साध्यही राहिलं आणि साधनाही राहिली। पूर्ण साधना होईपर्यंत जे काय टायमिंग तुमचं आहे त्या वेळेपर्यंत फक्त आपल्या डोळ्यासमोर तो मच्छरच दिसतो, दुसरं कोणीही दिसत नाही। समजा तुमचं रूम व्यवस्थित आहे, साधना करत असताना काही नाही तिथं स्वच्छता आहे। जर समजा आपल्याला ठराविक वेळेमध्ये ठराविक ठिकाणी जायचं आहे आणि त्यामध्ये साधना करत असताना तुमच्या डोक्यात एखादी गोष्ट आली की दिवसभराचं काय काय करायचं, प्रोग्राम कार्यक्रम त्या डोळ्यासमोरचं जाईल, कधीही जाणार नाही। ह्याला साधना म्हणता येत नाही। साधना ते साध्य करण्यासाठी असते आणि साध्य करायचं असेल तर लक्ष पाहिजे समोर, लक्ष असल्याशिवाय साध्य होणार नाही, साध्य असल्याशिवाय साधना पूर्णत्वास जाणार नाही, याला साधना म्हणतात। बघा, एखादं बाळ आपल्या मांडीवर खेळतोय, छोटंसं बाळ गुटगुटीत जन्मलंय आणि जन्मल्या तो मातोश्रीला पाहत असतो,
विश्वामध्ये कोण नसतं मातेशिवाय त्याला. डोळे भरून एकदा पाहून घेतो आणि जेव्हा जेव्हा मातोश्री समोर दिसते तेव्हा तेव्हा त्याच्याशी एकरूप झालेला असतो. तो बाळ त्याला साध्य करायचा असतो आणि लक्ष्यही असतो. साध्य आणि लक्ष्यापर्यंत पोचवणारे कोण असतो? आपली मातोश्री असते. मातोश्रीला ती साधनाच समजते. ती साधना आहे, ही मातोश्री साधना आहे. हीच साध्य करून लक्षाकडे घेऊन जाणारी असते. त्याच्याशिवाय विश्वामध्ये कोणी नाही असं गृहीत धरलं तर ते साधना आपल्याला साध्याकडे घेऊन जाते आणि साध्य लक्षाकडे घेऊन जात असते. कितीही साधना करा, किती उपासना करा, कुठल्याही स्टेजला जा. काही लोक तर मला असे भेटतात, अहो महाराज मी आत्ताच कैलास पर्वतवरून आलो, अहो महाराज आत्ता हरिद्वारवरनं आलो. अरे बाबा, हरिद्वारवरनं येताना कुठे कुठे थांबलास, काय काय केलास? त्याला थोडंसं विश्वासात मी जर घेतलं तर तो मला सांगतो की आम्ही जेवायला थांबलो होतो. जेवायला थांबलं, तिथं शेजारी बार होतं, वाईस कंटाळा आला, अंग जर जड आलाय म्हणून थोडंसं. हे साधना नाही ना साधना. घरी सुद्धा मातोश्री पूजन करत असताना, पूजन झालं, सगळं झाल्यानंतर वाईस आळस येतो, वाईस कंटाळा येतो. त्याला वाटतं की आपण मजा करूया. ती मजा कशाची करते? मिसरीच्या डब्याची. सुनावर खेकसायचं किंवा सुनाने साधना केली की सासूवर खेकसायचं, ह्याच्यासाठी साधना नसते. साधनेचं मूर्तिमंत उदाहरण तुम्हाला द्यायचं असलं तर संत नामदेवांचं. संत नामदेव साक्षात ईश्वर ते रोज भेटायचे. विठ्ठल भगवंत रोज त्याला भेटायचे. एक छोटीशी त्यांच्या जीवनातली छोटीशी गोष्ट अशी आहे, जेव्हा ते घुमानमध्ये होते, घुमान गुरुदासपूर जिल्हा पंजाबमध्ये, त्या ठिकाणी त्यांचं वास्तव्य होतं. आणि त्या ठिकाणी वास्तव्य होतं, वयाच्या 80 गाठले होते. त्यांना तो शरीर बोजड झाला होता. पण बोजड शरीरामध्ये जसं आईच्या मांडीवर बाळ खेळतो, आईच्या मांडीवर बाळ असला की त्याला विश्व गाठल्याचा आनंद मिळत असतो, गगनात सुद्धा मावत नाही. पण त्यांच्या हृदयस्थानी विठ्ठल खेळत होता. म्हणून ते 80 वर्षाचे असताना सुद्धा, त्यांचं शरीर बोजड झालं असताना सुद्धा ते ईश्वराचे खेळत असल्यामुळं ते सुद्धा तरुण व्हायचे, ते सुद्धा युवा व्हायचे, ते सुद्धा ईश्वराशी गंमत जम्मत करायचे. ईश्वर त्यांचा लाड पुरवायचा. सगळ्या गोष्टीचं लाड ईश्वराने, विठ्ठलाने नामदेवांचं पुरवलेलं आहे. एकमेव संत असा असेल पृथ्वीवर, तो नामदेव आहे, विठ्ठलाशी रमलेला, विठ्ठलाशी एकरूप झालेला, विठ्ठलामध्ये लीन झालेला आणि विठ्ठल नामदेवामध्ये लीन झालेला. एकदा त्यांच्या कुटीमध्ये ते बसले होते. रोज साधना करायचे. साधना करत असताना भरोजदास म्हणून एक सेवेकरी होता त्यांचा. तो भरोजदास रोज ते साधना करत असताना त्यांच्या कुटीच्या समोर बसायचा. का तर वय झालेलं आहे, वयोमानाप्रमाणे त्यांना थोडंसं त्रास होतो, त्यांना हात धरावं लागतं, त्यांना थोडंसं काय किरकोळ सुविधा असतात ते द्यायचा असतो, म्हणून ते कुटीसमोर बसलेला असतो. पण बसत असताना नामदेव विठ्ठलामध्ये रमायचे, पण तो भरोजदास मात्र नामदेवामध्ये रमायचा. त्या गुरु शिष्यांचं नातं असं होतं की माय लेकरासारखं नातं होतं त्यांचं, त्यामध्ये रमायचं. पण त्या दिवशी योगायोगाने जेव्हा नामदेवाकडे पाहत होता भरोजदास, पाहत असताना त्यांना वेगळं काहीतरी दिसलं. एक थोडासा त्यांच्या चेहऱ्यावरचा तेज, त्यांचा जो भाव होता, जी हालचाल होती, ती वेगळंच काय असं जाणवत होतं भरोजदासना. ही जाणवत असताना भरोजदासाने विठ्ठलाकडे हात जोडला आणि तो म्हणाला, विठ्ठला, म्हणलं माझे सद्गुरू साधनेमध्ये बसलेत, आज वेगळंच काहीतरी दिसतो.
वेगळ्या मूडमध्ये दिसतात. तेव्हा नामदेवांना ते हाक मारतात. बरोचदास नामदेवांना हाक मारतो, पण नामदेव उत्तर देत नाहीत, बोलत नाहीत. तो थोडासा हिरमुसला होतो आणि दोन्ही मांड्यामध्ये दोन्ही पायामध्ये मुडकं घालून तो मुसमुस रडतो. तो रडत असताना नामदेव शिंपी त्याला म्हणतात, अरे बरोचदास तू काय मुसमुसतो, काय रडतो, काय कारण आहे? अरे तुला एक दिवस नामदेव व्हावं लागतं. मी आता विठ्ठलाकडे जाणार आहे, मी विठ्ठलामध्ये लीन होणार आहे आणि तुला एक दिवस नामदेव व्हावं लागेल. तो बरोचदास म्हणतो, मी साधा दास आहे, मी सेवक आहे, मी कशी काय होऊ शकतो? थोडंसं उलगडा करून सांगावा, असं नामदेवाला बरोचदास म्हणतो. तेव्हा नामदेव म्हणतात, अरे तू अंतर्मुख होऊन पहा, तो अंतर्मुख होऊन पहा, तुझ्यात विठ्ठल आहे. तेव्हा बरोचदास डोळे मिटून पाहतो, बसतो, तर त्याच्या हृदयस्थानी ब्रह्मांड दिसतो. त्याच्या हृदयस्थानी ब्रह्मांड दिसतो. तेवढी त्याची साधना झाली होती, साध्य झालं होतं आणि त्याचं लक्ष फक्त आपल्या गुरुवर होता. म्हणून नामदेवाला त्याच्या हृदयस्थानी ब्रह्मांड दाखवावं लागलं. लक्षात ठेवा, एवढं सामर्थ्य सद्गुरूंच्या चरणाशी लीन झाल्यावर असतं. लक्षात ठेवा, केवळ सद्गुरूंच्या चरणाशी लीन झाल्यानंतर साक्षात ईश्वराचा साक्षात्कार त्याच्या हृदयस्थानी झाला. आणि नामदेव विठ्ठलाला सांगतो, विठ्ठला आता वेळ जवळ आलेली आहे, तुझ्यात मला लीन व्हायचं आहे, तुझ्या चरणाशी मला जागा दे. तेव्हा विठ्ठल, साक्षात विठ्ठल, शंख, गदा, पद्म ह्या सगळ्या वस्तूसह तिथं हजर असतात, प्रकट होतात. आणि प्रकट होऊन नामदेवाला सांगतात, अरे नामदेवा, तुला लीन व्हायचंय, तर तुला लीन व्हायचं असेल तर मी वैकुंठामध्ये लीन करतो तुला. वैकुंठामध्ये अमरीश, व्यास, ध्रुव हे ज्या ज्या स्थानावर स्थानापन्न झालेले आहेत त्यांच्याही उंच अशा गतीवर तुला नेऊन ठेवतो. कोण सांगतं? विठ्ठल सांगतात नामदेवांना. पण नामदेव लीन होता. समाधी नुसतीच नव्हती त्याची, समाधीच्याही पुढची समाधी होती. नामदेवाने विठ्ठलाला सांगितलं, देवा मला वैकुंठ नको, देवा मला अमरीश नको, मला ध्रुव नका करू, व्यास नका करू, फक्त आणि फक्त तुमचं चरण मला पाहिजे, तुमच्या चरणाजवळ मला जागा द्या. आता कोणचा साधक आहे असं बोलणारा? आता कोणचा साधू आहे ह्या कलियुगामध्ये? किती किलो सोनं अंगावर घालून साधना करतो, किती गाड्या आहेत त्याच्या, किती बंगले आहेत, किती मोठा मठ आहे, याच्यावरनं महाराज ठरला जातो कलियुगामध्ये. तो नामदेव साक्षात ईश्वराला सांगतो, मला वैकुंठ नको, मला स्वर्ग नको, मला काही नको, फक्त आणि फक्त तुझं चरण मला पाहिजे, मला पुनर्जन्म झाला पाहिजे आणि पुनर्जन्मामध्ये मी परत परत तुझी भक्ती केली पाहिजे, हेच मला वरदान दे, हेच मला वरदान दे. मला कशाच्याही अपेक्षा नाही. मी जर त्यामध्ये गेलो तर तुझ्यापासून लांब होईन, तुझ्या नामापासून, मुक्तीपासून लांब होईन मी. असं नामदेव शिंपी सांगितल्यानंतर खूप काही आहे, खूप काही सांगण्यासारखं आहे. नामदेव सारखा संत या विश्वावर, या पृथ्वी तलावर झाला नाही आणि होणारही नाही. तेव्हा विठ्ठलाने सांगितलं, युगे युगे किती युगे गेली तरी नामदेव होणं नाही. युगे युगे किती युगे गेले तरी नामदेव होणं नाही. तेव्हा विठ्ठलाला नामदेव म्हणतो, अरे देवा, तू सगळे हट्ट माझे पुरवलास, मी उलटा सुलटा तुझ्याशी बोललो, तुझ्याशी मस्ती केली, तुझ्याशी खेळलो, तुझ्यात रमलो, तुझा आनंद मी लुटला, तुझ्या आनंदातला आनंद मी लुटला, ज्ञानवाशी माझा सहवास झाला, विसोबा खेचर सारखा संत मला सद्गुरू भेटला. हे कुणाचं प्रतीक आहे?
हे तुझं काय आहे सगळं? केवळ तुझ्या विना मी जगू शकत नाही, श्वास घेऊ शकत नाही, राहू शकत नाही, मरू शकत नाही. म्हणून मला एवढंच विनंती आहे, पुढच्या जन्मातसुद्धा मला तुझा दास कर, तुझ्या चरणाजवळच जागा दे, चरणाजवळच जागा दे. विठ्ठलाने सांगितलं, ठीक आहे. तेव्हा त्यांनी सांगितलं, आषाढ मासामध्ये त्रयोदशीला हे संत नामदेव वगैरे सगळे हे संत ज्ञानेश्वर माऊली असलेले सगळे त्या तिथीला गेल्यामुळे मला त्या तिथीचं पसंत आहे. हे त्यांचा संवाद झाला. हे संवाद झाल्यानंतर मात्र त्यांनी एकच वरदान मागितला. तो वरदान असेल तर तो साक्षात सस्वरूप साकार रूप तू माझ्या जवळ राहिलं पाहिजे त्या दिवशी. बघा तुम्ही, त्यांनी सांगितलं सशरीर तू माझ्या जवळ, मी जेव्हा देह तुझ्या माझा लीन होईल, मी देह ठेवन, मी तुझ्या जेव्हा लीन होईल त्यावेळेस मात्र साक्षात तू हजर पाहिजे तिथं. ईश्वराने सांगितलं हजर राहील. ईश्वराने राहिलं भागवताच्या रूपाने, त्याच्यामध्ये लीन झाले, ईश्वर साक्षात उभं राहिले. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या पुढे ठेवण्याचा उद्देश एवढाच आहे, बाबांनो आपण सुद्धा साधना करत असतो. साधना करता करता साध्याकडे आपण जात असतो आणि लक्ष आपण गाठायचं असतो. पण आपण मात्र प्रपंचात लक्ष काय गाठतो? शेजाराचं वाईट होऊ दे, त्याचं मुलाबाळांचं वाईट होऊ दे, देवा माझं गुडघा दुखतोय, माझी कंबर दुखतोय, माझं डोकं दुखतोय. अरे तुम्ही याच्यासाठी साधना करताय? तुम्हाला साधना कशासाठी करावं हेच कळलं नाही, म्हणून 84 लक्ष घेऊन आपल्याला फिरून परत परत यावं लागतं. लक्षात ठेवा, फक्त आणि फक्त जो लीन होतो त्याला साधना कळली, दुसऱ्याला कळली नाही. जो आनंदातला आनंद लुटतो तो साधनेतला आनंद वेगळा आहे. साधना करणं, मनोवांछित इच्छा पूर्ण होणं आणि त्या ऐश्वर्यामध्ये आपण लोळणं म्हणजे साधना नाहीये. याला साधना म्हणत नाहीत. साधना ही साधनाच असते. जेव्हा स्वतःच्या इंद्रियावर देवाने आपल्याला ईश्वराने मालक म्हणून पाठवलेलं आहे, हे मात्र आपण विसरून गेलो. आपण आयुष्यभर आपल्या इंद्रियाचे चाकर करतो. आपल्या इंद्रियाचे चोंचले पुरवण्यासाठी आपल्याच इंद्रियाची आपण चाकरी करतो, आपण गुलाम होतो. अरे बाबांनो, आपलं इंद्रिय ताब्यात जेव्हा ठेवताय, आपल्या इंद्रियावर जेव्हा आपलं नियंत्रण असेल तेव्हाच तुम्ही साधना कराल ना. किती जणांची साधना लागते मला सांगा? तुमच्या इंद्रियावर तुमचं नियंत्रण किती जणांचं आहे मला सांगा? जोपर्यंत तुमच्या इंद्रियावर नियंत्रण मिळवत नाही तेव्हा प्राथमिक अवस्थेतली साधनेमध्ये आपण प्रवेश करू शकणार नाही. प्रवेशच करू शकणार नाही आपण. म्हणून साधना करत असताना निराकार असावा, निर्विचार असावा, स्वच्छ निष्कलंक असावा, कशाच्याही अपेक्षा नसावी. ती अपेक्षेची सगळी ओझं ईश्वर चरणावर ठेवावा आणि प्रथम साधना करत असताना त्या शक्तींना आपण वंदन करून त्यांना माफी मागावी. नामदेवाने सुद्धा माफी मागितलेली आहे. शेवटचा श्वास सोडताना गीतेच्या 11व्या अध्यायातला 41व्या ओवीचा जो अर्थ आहे तो त्यांनी माफी मागितलेला आहे. गीतेच्या 11व्या अध्यायामध्ये 41व्या ओवीमध्ये त्यांनी माफी मागितलेलं सगळं वृत्तांत त्यामध्ये आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी माफी मागितलं. आणि तुम्ही सुद्धा साधना करत असताना या पृथ्वीला नमस्कार करा. त्यांनी आपल्याला जागा दिली. या वास्तूला नमस्कार करा. त्या वास्तूत असणारे तृप्त अतृप्त आत्मे हे सुद्धा सकारात्मक आपल्याकडे पाहिलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आपल्या पापण्याला, आपल्या हृदयाला, आपल्या डोळ्याला, आपल्या इंद्रियाला, आपल्या हाताला, आपल्या भावनेला, आपल्या दुराचाराला सगळ्यांना माफी मागा. हे सगळे आपल्याला माफ करतील तर साधना करता येईल, नाहीतर साधना करता येत नाही. बाबांना साधना करता येत नाही.
येणार नाही. मी म्हणले की तुम्हाला मीच ठिकाणी ठेवणार. म्हणून साधना करत असताना निराकार व्हा, सर्वस्वी ईश्वर चरणी अर्पण करा. ईश्वर तुम्हाला घ्यायला बसलोय. तुमचे सगळे दुर्गुण असतील, जे काय असेल सगळेच तो घेत असतो आणि सगळं माफ करत असतो. त्या क्षणी ईश्वराला शरण गेला की साधना होईल आणि साधनेतनं साध्यातनं तुम्ही लक्ष्याकडे प्रवास कराल. तोपर्यंत करणार नाही.